पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास अधिक मासात 9,46,00,000 उत्पन्न मिळाले। अधिक मास कालावधीत राज्यासह परराज्यातून लाखो भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे हजेरी लावत मोठ्या श्रद्धेने रोख देणगी तसेच सोने चांदीचे दागिने अर्पण केले। विविध माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस एकूण रुपये 9,46,28,233 इतके उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। अधिक मासात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते। यंदाच्या अधिक मासात 5,30,000 भाविकांनी पदस्पर्श दर्शन तर सुमारे 9,30,000 भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घेतला। सन 2023च्या अधिक मासात मंदिरे समितीस रुपये 7,19,42,437 इतके उत्पन्न मिळाले होते। यंदा ते वाढून रुपये 9,46,28,233 इतके झाले असून मागील अधिक मासाच्या तुलनेत रुपये 2,26,85,796 इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे। या उत्पन्नातून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी व भाविकांना अधिक चांगल्या आणि पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर समिती सातत्याने प्रयत्नशील राहील, असे मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांनी सांगितले। 17 मे ते 15 जून या कालावधीमध्ये अधिक मास संपन्न झालेला आहे। या कालावधीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला सुमारे 9,46,00,000 एवढे उत्पन्न प्राप्त झालेले आहे। सदरचे उत्पन्न हे श्रीच्या चरणावरील हुंडी पेठेतून विविध देणगी स्वरूपात तसेच भक्त निवास, लाडू विक्री प्रसाद, सोने चांदी दान या माध्यमातून प्राप्त झालेले आहे। सन 2023च्या अधिक मासची तुलना केली असता यंदाच्या अधिक मासामध्ये साधारण अंदाजे 2,26,00,000 एवढ्या उत्पन्नाची वाढ झालेली आहे। मंदिर समितीकडून वारकऱ्यांना व भाविकांना या प्राप्त देणगीतून विविध उपाययोजना, विविध सोयी, चांगल्या प्रकारचे दर्शनाचे सुलभ दर्शवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यासाठी मंदिर समिती प्रयत्नशील राहील।